नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज आपण महाशिवरात्री स्पेशल आणि महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर उपवासाचे चिले बनवणार आहोत। महाशिवरात्रीला भरपूर लोकांचा उपवास असते, तर चला या महाशिवरात्रीला आपण झटपटीत उपवासाचे चिले बघून घेऊ आणि त्यासोबत एक चटपटीत खाण्यासाठी चटणी बघून घेऊ। तर सर्वात आधी मी इथे तुम्हाला उपवासाचे चिले कसे बनवायचे आणि त्यासाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊया। तर इथे मी सिंगाडा आणि राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे, एक कच्चा बटाटा घेतला आहे, सोलून घेतलेला आहे असा, हिरवी मिरची, जिरं, ओवा आणि सेंधा नमक घेतलेला आहे जे आपण उपवासाला वापरतो। तर एका भांड्यामध्ये मी ते राजगिऱ्याचं पीठ आणि शिंगाड्याचं पीठ घालून घेणार आहे। त्यामध्ये मी जिरं घालून घेतलेलं आहे, ओवा घालून घेतलेला आहे आणि सेंधा नमक घालून घेत आहे। चवीनुसार तुम्ही याचा वापर करू शकता आणि ते बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घेत आहे। चवीनुसार तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता आणि एक कच्चा बटाटा मी यामध्ये किसून घालणार आहे। बघू शकता या प्रकारे आपल्याला असे इथे किसून हा कच्चा बटाटा घालायचा आहे। आणि आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। अगदी आपल्याला सुरुवातीला जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे, थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं छान असं खूप पातळही नाही आणि खूप घट्टही बॅटर तयार करून नाही घ्यायचं आहे। अगदी आपले चिले व्यवस्थित पसरले गेलेले पाहिजे या प्रकारे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बघू शकता असं चालून चालून छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मस्तपैकी आता आपले इथे बॅटर तयार होत आहे। बघू शकता याच प्रकारे तुम्हाला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। अगदी थोडं मी पाणी पुन्हा घालून घेणार आहे, यामध्ये अगदी थोडं घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आपण याला आता झाकून ठेवून देऊ। आता आपल्याला इथे 15 ते 20 मिनिटं हे बॅटर छान असं झाकून ठेवायचं आहे। चला तोपर्यंत आपण छानपैकी चटपटीत चटणी तयार करून घेऊ। खोबरं थोडे हलके शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, मीठ घेतलेलं आहे, आल्याचा तुकडा घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या आणि जिरं। एका मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी खोबरं घालून घेतलेलं आहे, अगदी हलके शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, तेही सुद्धा घालून घेतलेले आहे। अर्धा इंच आल्याचा तुकडा मी यामध्ये घालून घेत आहे आणि हिरव्या मिरच्या घालून घेत आहे। हिरव्या मिरच्या सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट पाहिजे असेल तर थोडे जास्त घाला। जिरं सुद्धा घालून घेतलेलं आहे आणि चवीनुसार यामध्ये सेंधा मीठ घालून घेतलेलं आहे। आता आपल्याला आधी मिक्सरच्या पॉटला असंच दरदरीत करून घ्यायचं आहे। बघू शकता आता आपण यामध्ये पाणी टाकून छान फाईन पेस्ट तयार करून घेऊ। पुन्हा मी याचं झाकण लावून छानपैकी फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे। बघू शकता चटणी आपली इथे बनवून रेडी आहे। आपल्याला आता या चटणीला तडका वगैरे काहीच द्यायचं नाही आहे, उपवासाची असल्यामुळे छानपैकी अशीच आपली ही चटणी खायला छान वाटते। बघू शकता चटणी आपली बनवून तयार आहे, हिला पण बाजूला ठेवून घेऊ आपण। आता इथे आपलं बॅटर छानपैकी 15 ते 20 मिनिटं मुरलेलं आहे। बघू शकता आता आपण याचे चिले बनवायला सुरुवात करू। एक पॅन घेतलेला आहे मी, पॅन गरम झालं की अगदी थोडं तेल घालून घेते आणि त्याला सर्वीकडे पसरवून घेते। अगदी थोडं तेल घालायचं आहे आपल्याला, नॉनस्टिक पॅन असल्यामुळे। आणि असं बॅटर एकदा मिक्स करून घेते छान आणि याचे आपल्याला चिले पसरवून घ्यायचे आहे। असं मध्ये मध्ये गॅप झाली तरी आपण त्याला भरून घेऊ। बघू शकता व्यवस्थित आपला चिला इथे पसरला गेलेला आहे छानपैकी। अगदी थोडं आपल्याला आता यामध्ये तेल यावरती चिल्यावरती तेल टाकून घ्यायचं आहे, अगदी थोडं। बघू शकता आणि छानपैकी आपल्याला हे चिले दोन्ही साइडनी खरपूस भाजून घ्यायचे आहे। बघू शकता आता मी यावर एक प्लेट झाकून ठेवते आहे, म्हणजे छानपैकी आपला खालून चिला पण परतल्या जाईल आणि वरतून सुद्धा वाफेने। बघू शकता आता आपण याला पलटून घेऊ। मस्त असा खमंग आणि क्रिस्पी भाजला गेलेला आहे आपला चिला। बघू शकता तुम्ही कडेला सुद्धा किती छान दिसत आहे। असं आपल्याला दाबून दाबून छानपैकी दोन्ही साइडने असा खरपूस करून घ्यायचा आहे चिला। बघू शकता आलटून पालटून छान याला आपण भाजून घेऊ। काही जास्त वेळ न घालवता आपले इथे पटापट चिले बनवून तयार होतात। बघू शकता किती छानपैकी आता आपला चिला झालेला आहे, आपण याला काढून घेऊ प्लेटमध्ये। सर्व चिले मी इथे याच प्रकारे तयार करून घेणार आहे। बघू शकता अगदी
नवीन आणि युनिक रेसिपी आज मी तुम्हाला सांगितलेली आहे। कमी वेळात ही बनणारी रेसिपी आहे आणि खायला अगदी चविष्ट वाटते। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बघू शकता मी सर्व चिले याच प्रकारे इथे तयार करून घेत आहे। मस्तपैकी अलटून पलटून आपल्याला हे चिले इथे तयार करून घ्यायचे आहे। महाशिवरात्रीला भरपूर लोकांचा उपवास असते, त्यामुळे आपल्याला दोन्ही वेळचा उपवास असल्यामुळे आपल्याला काही ना काही नवीन खाण्यासाठी पाहिजे। त्यामुळे तुम्ही हे चिले नक्की ट्राय करून बघा। बघू शकता आपले सर्व चिले इथे बनून तयार आहे। छान घट्ट घट्ट दही आणि या चटणी सोबत तुम्ही नक्की हे चिले ट्राय करा, खूप छान वाटतात खायला। एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा या महाशिवरात्रीला हे चिले। तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।